सराव संच 2.2 प्रश्न क्रमांक 1 योग्य पर्याय निवडा। शेजारील आकृतीत जर रेषा M समांतर रेषा N असेल आणि रेषा P ही त्यांची छेदिका असेल तर x ची किंमत किती? तर पहा, रेषा M आणि रेषा N या समांतर रेषा आहेत आणि ही P ही या दोन समांतर रेषांची छेदिका आहे। म्हणून आपण लिहिलं रेषा M समांतर रेषा N रेषा P ही छेदिका आहे। आता हा कोन आणि हा कोन हे या समांतर रेषांच्या आतल्या बाजूला असून या छेदिकेच्या एकाच बाजूला आहेत, म्हणून ते आंतरकोन आहेत। म्हणून 3x अधिक x बरोबर 180 अंश, कारण आंतरकोन अधिक x 4x बरोबर 180 अंश। आता x ची किंमत आपल्याला काढायची आहे, म्हणून ही 4 बरोबर चिन्हाच्या उजवीकडे पाठवूया, गुणिलेचं भागिले होईल। x बरोबर 180 अंश छेद 4, 4 ने भाग देऊया, 4 एक 4, 4 एक चौक 16, बाकी उरली 2 आणि 4 पंचे 20, म्हणजे x ची किंमत आली x बरोबर 45 अंश। आपल्याला माहिती आहे आंतरकोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 2 शेजारील आकृतीत जर रेषा A समांतर रेषा B आणि रेषा L ही त्यांची छेदिका असेल तर x ची किंमत किती? आता रेषा A आणि रेषा B या समांतर रेषा आहेत आणि रेषा L ही छेदिका आहे या दोन समांतर रेषांची। तर आपल्याला x ची किंमत काढायची आहे। तर हा जो कोन दिलेला आहे तो 2x आहे आणि हा कोन जो दिलेला आहे तो 4x आहे। आपल्याला माहिती आहे हा कोन आणि हा कोन विरुद्ध कोन असतात आणि विरुद्ध कोनांची माप ही सारखी असतात, म्हणून आपण इथं 2x लिहिलं। आता 4x आणि 2x ही अंतरकोनांची जोडी होईल आणि अंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, म्हणून आपण लिहूया
4x अधिक 2x बरोबर 180 अंश, 4x आणि 2x 6x बरोबर 180 अंश. इथं आपण कारण लिहूयात, अंतरकोन. आता 6 हे गुणिलेमध्ये आहे, आपल्याला x ची किंमत काढायची आहे, म्हणून x बरोबर 180 अंश भागिले 6 होईल. बरोबर चिन्हाच्या उजवीकडं जर 6 आपण पाठवलं तर ते भागिले होतं. 6 एक 6, 6 त्रिक 18 आणि हा शून्य देऊन टाकला आपण, म्हणजे आपल्याला x ची किंमत मिळाली. x बरोबर 30 अंश. पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 2, सोबतच्या आकृतीत रेषा P समांतर रेषा Q आहे. रेषा T व रेषा S या छेदिका आहेत. दिलेल्या मापांवरून कोन X व कोन Y ची मापे काढा. आता रेषा P आणि रेषा Q या समांतर रेषा आहेत आणि T आणि S या रेषा या समांतर रेषांच्या छेदिका आहेत. तर आपल्याला कोन X व कोन Y चं माप काढायचं आहे. इथं आपल्याला 40 अंश दिलेलं आहे या कोनाचं माप, आणि या कोनाचं माप 70 अंश दिलेलं आहे. तर आपण असं लिहूया आधी, तरी आपल्याला चालेल. तर आपण हा 70 अंश आहे कोन, हा याचं पण माप 70 अंश होईल कारण विरुद्ध कोन. आता रेषा लिहूयात आपण. रेषा P समांतर रेषा Q आणि छेदिका रेषा S ही छेदिका आहे. आता कोन Y अधिक 70 अंश बरोबर 180 अंश, कारण हे आंतरकोन होतील. आता अधिक 70 अंश हे उजवीकडे पाठवूयात. कोन Y बरोबर 180 अंश वजा 70 अंश. Y बरोबर 180 मधून 70 गेले 110 अंश ही आली. कोन Y ची किंमत आपण काढली. आता आपण X ची किंमत काढूयात. या ठिकाणी या कोनाचं माप 40 अंश आहे. आपण हा कोन M मानूयात. रेषा P आणि रेषा Q या समांतर रेषा आहेत. आता त्यांची छेदिका आपण T घेऊयात. अशा पद्धतीने आपण लिहूयात. रेषा T ही छेदिका आहे
रेषा पी समांतर रेषा क्यू यांची आता कोन यम अधिक 40 अंश बरोबर 180 अंश, कारण रेषीय जोडीतील कोन आणि रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. यमचं माप आपल्याला मिळेल यम बरोबर 180 अंश वजा 40 अंश बरोबर 140 अंश. आता या ठिकाणी आपण 140 अंश लिहून घेऊया. आता हा कोन यम आणि एक्स हा कोन यांची माप सारखी असतील कारण ते संगत कोन असतील. कोन यम इज इक्वल टू किंवा कोन यम एकरूप कोन एक्स, कारण संगत कोन कोन यमचं माप आपल्याला माहिती 140, म्हणून कोन एक्स बरोबर 140 अंश प्रश्न क्रमांक 3 सोबतच्या आकृतीत रेषा पी समांतर रेषा क्यू आहे, रेषा एल समांतर रेषा यम आहे. दिलेल्या कोनांच्या मापांवरून कोन ए, कोन बी, कोन सी ची मापे काढा आणि कारणे लिहा. या ठिकाणी रेषा पी आणि रेषा क्यू समांतर रेषा आहेत. त्याचबरोबर रेषा एल ही रेषा एम ला समांतर आहे. तर आपण प्रथमतः ए या कोनाचं माप काढू. आपण लिहूया रेषा पी समांतर रेषा क्यू रेषा यल ही छेदिका आहे. आता कोन ए अधिक 80 अंश बरोबर 180 अंश, कारण अंतरकोन आपल्याला कारण विचारलेलं आहे. आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आता ए या कोनाचं माप काढायचं आहे, त्यामुळे ए बरोबर 180 अंश वजा 80 अंश. कोन ए बरोबर 180 मधनं 80 गेले, राहिलं 100 अंश. या ठिकाणी आपण कोन ए चं माप काढलं, इथं लिहूयात आपण 100 अंश. आता आपण कोन बी चं माप काढूया. तर रेषा यल समांतर रेषा यम रेषा क्यू ही
छेदिका आहे आता हा कोण आपण एक्स मानूया. कोण ए अधिक कोण एक्स बरोबर 180 अंश, कारण रेषीय जोडीतील कोण एचं माप आपण या ठिकाणी काढलेलं आहे 100 अंश, म्हणजे एची किंमत ठेवूया 100 अंश अधिक कोण एक्स बरोबर 180 अंश. एक्सची किंमत आपल्याला शोधायची आहे. एक्स बरोबर हे अधिक 100 अंश बरोबर चिन्हाच्या उजवीकडे पाठवूयात, म्हणजे ते वजा होईल. एक्स बरोबर कोण एक्स बरोबर 80 अंशी. आता या 80 अंश वरून किंवा कोण एक्स वरून इथं आपण 80 अंश लिहिलो. आता बी ची किंमत आपण काढूया कोण बी ची, कारण कोण एक्स एकरूप कोण बी, कारण हे एक्स आणि बी हे संगत कोण होतील. कारण लिहूयात आपण संगत कोण. एक्सचं माप आपल्याला माहिती आहे, म्हणून कोण बी बरोबर 80 अंश हे बीचं माप मिळेल आपल्याला कोण बीचं. आता आपण बी या कोणावरून सीचं माप काढूया. पहा, रेषा पी समांतर रेषा क्यू आणि जर यम ही छेदिका आपण घेतली तर कोण बी आणि कोण सी हे संगत कोण होतील आणि सीचं माप पण आपल्याला 80 अंश मिळेल. लिहूयात आपण रेषा पी समांतर रेषा क्यू रेषा यम ही छेदिका आहे. आता कोण बी आणि कोण सी हे संगत कोण होतील. कोण सी एकरूप कोण बी, कारण संगत कोण बीचं आपण माप काढलेलं आहे. बीचं माप आपल्याला माहिती आहे 80 अंश आहे बीचं माप, म्हणून आपण कोण सी बरोबर 80 अंश हे आपल्याला उत्तर मिळेल. यानंतर प्रश्न क्रमांक 4. सोबतच्या आकृतीत रेषा ए समांतर रेषा बी, रेषा यल ही छेदिका आहे. दिलेल्या कोनांच्या मापावरून कोण एक्स, कोण वाय, कोण झेड यांची मापे काढा. ए
समांतर रेषा बी आहे आणि रेषा यल ही त्यांची छेदिका आहे, तर आपल्याला हा कोन एक्स वाय आणि झेड यांची माप शोधायची आहेत. हा जो कोन दिलेला आहे तो 105 अंश दिलेला आहे. तर लिहूयात आपण रेषा ए समांतर रेषा बी रेषा यल ही छेदिका आहे. आता हा कोन आणि हा एक्स हा कोन हे संगत कोन होतील, म्हणून कोन एक्स बरोबर 105 अंश, कारण लिहायचं संगत कोन एक्सचं माप आपल्याला मिळालं. या एक्स वरून आपण वायचं माप काढू शकतो. पहा, कोन एक्स आणि कोन वाय हे विरुद्ध कोन आहेत, म्हणून कोन एक्स एकरूप कोन वाय, कारण विरुद्ध कोनांची माप ही सारखी असतात. एक्सचं माप आपल्याला माहिती आहे, एक्सचं माप 105 आहे, म्हणून कोन वाय बरोबर 105 अंश हे आपल्याला उत्तर मिळेल. आता आपल्याला झेडचं माप काढायचं आहे, कोन झेडचं. तर कोन झेड अधिक 105 अंश बरोबर 180 अंश, कारण हे दोघं रेषीय जोडीतील कोन आहेत. आपण कारण लिहूया. रेषीय जोडीतील कोन म्हणून कोन झेडचा आपल्याला माप काढायचा असेल, झेड बरोबर 180 अंश वजा 105 अंश. झेड बरोबर कोन झेड बरोबर 180 मधनं 105 गेले 75 अंश, हे आपलं उत्तर असेल. शेवटचा प्रश्न यातला, शेजारील आकृतीत रेषा पी समांतर रेषा यल समांतर रेषा क्यू, तर दिलेल्या मापांवरून कोन एक्स चे माप काढा. इथं आपल्याला हे 40 अंश दिलेला आहे हा कोन, आणि हा कोन 30 अंश दिलेला आहे. हा पूर्ण एक्स ची किंमत आपल्याला शोधायची आहे. रेषा पी समांतर रेषा यल समांतर रेषा क्यू आहे. आपण ते लिहूया. रेषा
पी समांतर रेषा यल समांतर रेषा क्यू। आता आपण आधी या एवढ्या कोणाचं माप काढूया। तर पी समांतर रेषा यल आहे आणि ही जर आपण छेदिका घेतली तर एवढ्या या कोणाला आपण यम म्हणूया। 40 अंश अधिक कोन यम बरोबर 40 अंश बरोबर कोन यम, कारण आंतरविक्रम कोन रेषा पी आणि रेषा यल या समांतर रेषा आहेत, त्यामुळे या ठिकाणी झेड आकार तयार होईल आणि त्यामुळे ह्या यमचं माप 40 अंश असेल। आता आपण हा कोन काढूयात। तर रेषा यल समांतर रेषा क्यू आहे, म्हणून या कोणाला आपण यन नाव देऊयात। कोन यन बरोबर 30 अंश, कारण आंतरविक्रम कोन आता यम काढलं आपण 40, यन काढलं 30, मग कोन एक्स बरोबर काय असेल? कोन यम अधिक कोन यन। एक्स बरोबर यम ची किंमत आहे 40 अंश, यन ची किंमत आहे 30 अंश। कोन एक्स ची किंमत मिळेल आपल्याला 40 अधिक 30 70 अंश